नमस्कार मंडळी. हा काही तर सोयाबीनचा ढिगारा लावलेला होता. रान कसं बसून ठेवायचं म्हणून पलीकडल्या काकऱ्याबरोबर खांदलंय वाकसानी आणि ज्वारी टाकाय चालू आहे. शेतकऱ्याला एवढं खळभर रान सुद्धा बसून ठेवून जमत नाही. 10-20 पेंड्या होत्याल म्हणलं तेवढ्याच, म्हणून आपलं टाकावं म्हणलं. हे बघा इकडं रेन पाईप जोडलेला आहे ज्वारीमध्ये. ज्वारीनं यंदा आमची बेजारीच काढली. दुसऱ्यांदा पेरली तरी पण पलीकडलं 2 पट्ट चांगली उगवलेली नाही, पातळच उगवली. म्हणून हे बघा रेन पाईप जोडलाय. इकडून चांगली उगवली. काकऱ्या चळक दिसायला लागल्यात. ह्याच्यात जी मोठी ताट आहेत ती पहिल्या ज्वारीची आहेत, ती काही मोडली नाही, तशीच न पाळे घालता पेरलेली. कसं आहे, दोनदा तीनदा खर्च करायचा शेतीला, मग परवडत नाही. पण आता रान तरी कसं रिकामं ठेवायचं, जनावरांसाठी तर ज्वारी करावी लागती. ह्या काही खळभर रान आहे, एवढ्यासाठीच बेजारी खांदलंय. वाकसानं हात दुखस्तोर ज्वारी टाकली. एकदा ज्वारी बिघडली की बिघडलीच. ती 2दा पेरणं होऊ नाही तर 3दा पेरणं हो. हे 2दा झाली बघा पेरायची. आता ह्या वेळेस चांगली वापली, पण पाणी द्यावं लागायला लागलं लगेचच. ज्वारीला एकतर पाणी जमत नाही, म्हणून रेन पाईप जोडलाय. म्हणलं थोडं तास ठेवलं की बदला येते. बाय मंडळी.